इतिहासात जर डोकावून पाहिलं तर आजतागत म्हणजे पक्ष सृष्टीपासून जर विचार केला तर पहिला पक्ष तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, आणि राष्ट्रीय काँग्रेसपासून आजपर्यंत जर तुम्ही विचार केला, आवाज येतोय का? ओके, चला, जर आपण नीट पाहिलं तर पक्ष स्थापन झाल्यापासून किंवा पक्षांना सुरुवात झाल्यापासून पहिला पक्ष म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पाहिलं जातं, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना पार्श्वभूमी पाहणं खूप गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातही खूप महत्त्वाचं आहे. कोणताही पेपर, कोणतीही परीक्षा जर तुम्ही टार्गेट करत असाल तर त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर हमखास प्रश्न असतो म्हणजे असतो. चला, आपण काही महत्त्वाची माहिती पाहू. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जर विचार केला तर एकत्रित मार्च 83 मध्ये म्हणजे 1883 मध्ये असं घडलं होतं. कलकत्ता या ठिकाणी एक पदवीदानाचा कार्यक्रम होता, आणि या पदवीदानाच्या कार्यक्रमामध्ये ह्यूम यांनी 50 निर्भीड असे वेगवेगळ्या व्यक्तींना एकत्र येण्याचं, विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं निवेदन केलं होतं, आणि त्यांच्या निवेदनाला सन्मान करून, निवेदनाचा सन्मान करून इंडियन नॅशनल युनियनची 1884 मध्ये एक सभा किंवा एक बैठक बसली होती, आणि यामध्ये राष्ट्रीय सभा स्थापन करण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल एक चर्चा झाली. असाच प्रयत्न मद्रासजवळ अड्यार या ठिकाणीही घडला होता. म्हणजे ते प्रयत्न करणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हे दोन व्यक्ती होते. चला, यानंतर जर पाहिलं तर प्रत्यक्षात 22 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना करण्याचं ठरलं होतं. त्यासाठी एकत्रित बैठक ठरलेलं होतं. ही बैठक पुणे या ठिकाणी योजित होती, म्हणजे पुणे या ठिकाणी ती नियोजित होती. परंतु त्यावेळी काय झालं होतं, तिथं कॉलरा किंवा प्लेग अशी दोन कारणं सांगितली जातात. यापैकी एक कुठल्याही परीक्षेमध्ये ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्याप्रमाणे त्याला फॉलो करा. या कारणामुळे ही सभा रद्द करण्यात आली, आणि ही सभा पुढं दुसऱ्या ठिकाणी घेण्याचं नियोजित झालं. परंतु या सभेचा जर विचार केला तर या सभेचं जे यजमानपद होतं हे पुण्याच्या सार्वजनिक सभेकडे देण्यात आलेलं होतं. त्यानंतर ही सभा रद्द झाली. इथं बघा, तुम्हाला मेन्शन केलंय कॉलरा, काही ठिकाणी प्लेग असंही सांगण्यात आलेलं आहे. असो, या कॉलराच्या साथीमुळे ही सभा पुण्यातली रद्द झाली, आणि ही सभा मुंबई या ठिकाणी घेण्याचे नियोजित झाले. आणि शेवटी 28 डिसेंबर या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मुंबई या ठिकाणी स्थापना करण्यात आली. स्थापनेवेळी जर विचार केला तर ह्यूम हे भारतभर फिरले होते, वेगवेगळ्या लोकांना भेटले होते. त्यामुळं जवळजवळ 72 प्रतिनिधी वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या भागातून या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किंवा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत सहभाग घेण्यासाठी आले होते. आणि याचे अध्यक्ष जर पाहिलं तर खूप महत्त्वाचं आहे, हमखास प्रश्न विचारला जातो. योमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. आणि लक्षात घ्या, अध्यक्ष वेगळे आहेत, संस्थापक वेगळे आहेत. अध्यक्ष जर म्हटलं तर योमेशचंद्र बॅनर्जी, आणि संस्थापक म्हणून जर विचारलं तर ॲलन ह्यूम हे सरकारी सचिव होते. बघा, सरकारी खात्यामध्ये इंग्रजांकडे ते काम करत होते, तर ते संस्थापक म्हणून काम करणारे होते. चला, आपण काही महत्त्वाची पुढची माहिती पाहूया. बाकी ही काही बेसिक माहिती आहे, ही जनरली सर्वांना माहितीच आहे. याच्याबद्दल जास्त भाष्य न करता आपण काही महत्त्वाची अधिवेशनं पाहूयात. अधिवेशनांचा जर विचार केला तर बघा, राष्ट्रीय काँग्रेसची बाय डिफॉल्ट काही डेट्स इथं टाकताना ॲक्च्युली 1885 होतं, ते 1985 झाले, तर त्याला आपण 1800 करून घेऊ. PDF मध्ये टाईप करत असताना काही मिस्टेक्स झाल्यात. ठीक आहे, तर ते कन्सिडर करा. 1900 नाही येते, ते 1800 आहे. बघा, राष्ट्रीय सभा आणि त्याची महत्त्वाची अधिवेशनं, काही महत्त्वाची अधिवेशनं मी कंपाईल करून दिलेली आहेत. PDF आमच्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होईल. तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनल मराठीमध्ये लोकराज्य अकॅडमी सर्च करा, तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल मिळेल. आणि यूट्यूबवरही आपण कमेंटमध्ये तुम्ही मला तुमचे काही नंबर्स शेअर करा. जमलं तर मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून या PDF शेअर करेन. असो, चला, जर आपण पाहिलं राष्ट्रीय सभेचा जर विचार केला तर बघा, राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन स्थापना झाली त्याच वर्षी 1885ला झालं होतं. ते झालं मुंबई या ठिकाणी. योमेशचंद्र त्याचे अध्यक्ष होते, योमेशचंद्र बॅनर्जी, आणि ते पहिले ख्रिश्चन अध्यक्ष होते. लक्षात घ्या, कधी कधी प्रश्न येतो, पहिले ख्रिश्चन अध्यक्ष, पहिले फारसी अध्यक्ष. तर लक्षात घ्यायचं, योमेशचंद्र बॅनर्जी म्हटलं तर कोणते, पहिले ख्रिश्चन अध्यक्ष होते. तर त्यानंतर 86चं अधिवेशन जर पाहिलं, दुसरं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी झालं. दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते, आणि ते पहिले फारसी अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. लक्षात घ्या, दादाभाई नौरोजी. त्यानंतर तिसरं अधिवेशन 87 या साली झालं. ते झालं होतं मद्रास या ठिकाणी. बद्रुद्दीन
तय्यबजी हे त्याचे अध्यक्ष होते. पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून बद्रुद्दीन तय्यबजी यांना ओळखलं जातं. त्यानंतर जर आपण विचार केला तर 88 साली झालेलं अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष मात्र जॉर्ज युल इंग्रज अधिकारी होते आणि हे पहिले इंग्रज अध्यक्ष होते. लक्षात घ्या, इंग्रज अधिकारी म्हणून आलेले पहिले व्यक्ती कोण होते तर जॉर्ज युल. चौथं अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी झालेलं. त्यानंतर 1889चा जर विचार केला तर मुंबई म्हणजे बॉम्बे या ठिकाणी ते अधिवेशन घडलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष ही इंग्रज अधिकारी होते विल्यम वेडनबर्न. कोण तर विल्यम वेडनबर्न. लक्षात घ्या, या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच महिलांचा सहभाग नोंदवला गेला होता. तुम्हाला जर विचारलं तर इथं काही डिटेलमध्ये नावं दिलं, त्यातली महाराष्ट्रातली 4 स्त्रिया होत्या. ती एकदा तुम्ही रेफर करा किंवा व्यवस्थित वाचून घ्या. असो, आता याचा सगळ्याचा जर विचार केला तर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतो. पहिले अधिवेशन, पहिले 5 अधिवेशन, त्याचे अध्यक्ष, त्यांची ठिकाणे, वर्ष वगैरे वगैरे वगैरे. वर्षाचा सिरियल क्रम असल्यामुळे जनरली लक्षात राहून जाईल. 85ला स्थापना, 86, 87, 88 याप्रमाणे तुम्ही सिरियल ॲडजस्ट करू शकता. परंतु प्रश्न येतो काय तर त्याची ठिकाणं. पहिलं अधिवेशन कुठं झालं, दुसरं कुठं झालं, तिसरं. लक्षात घ्या, बी बॉम्बेचा बी, कलकत्ता के, मद्रास एम, अलाहाबादचा ए. इकडे बॉम्बे आहे पण याला मुंबई कन्सिडर करू आपण, त्यामुळे हा होतो यम फॉर इकडे आपण मुंबई कन्सिडर करू. तर लक्षात घ्या, बीके मॅम आपण म्हणतो ना आमच्या अश्विनी मॅम, संगीता मॅम वगैरे वगैरे, तर आपल्याकडे बीके मॅम आहेत. या बीके मॅम मीन्स ही ठिकाणं आहेत राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाची पहिली. तर पहा, बी फॉर बॉम्बे, के फॉर कलकत्ता, एम फॉर मद्रास, ए फॉर अलाहाबाद आणि हा लास्टचा यम हा मुंबईला रिप्लेस करा. बॉम्बे आहे परंतु यम रिप्लेस करा. त्यानंतर जर आपण एकूणच अध्यक्षांचा जर विचार केला तर यासाठी ही ट्रिक आहे, खूप चांगली ट्रिक आहे आपली. बघा, 3Gचे स्पीड पाहून युल वेडा झाला. लक्षात घ्या, 3Gचे स्पीड पाहून युल वेडा झाला. समजून घ्या हे 3G काय आहे. बघा, बॅनर्जीचा हा जी, नौरोजींचा जी आणि तय्यबजींचा जी, जिजीर जी. लक्षात घ्या, 3G मीन्स काय, बॅनर्जी, नौरोजी, तय्यबजी यांचा सिक्वेन्स मात्र नीट लक्षात घ्या. पहिले कोण, दुसरे कोण, तिसरे कोण, जी आहे. म्हणून 3Gचे स्पीड पाहून हा युल काय झाला, वेडनबर्नचा वेड पकडला तर वेडा झाला. म्हणजेच पहिला जी फॉर बॅनर्जी, दुसरा जी फॉर नौरोजी, तिसरा जी फॉर तय्यबजी, नंतर युल आणि त्यानंतर वेडनबर्न. असे जर तुम्ही अध्यक्षांचा क्रम लक्षात ठेवू शकता. चला पुढे जर पाहिलं, मी काही अधिवेशनं महत्त्वाची घेतलेली आहेत की ज्यामध्ये राष्ट्रीय सभेचं खूप महत्त्वाचं कामकाज आहे. आपण त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. पुढे जर पाहिलं तर 1800 आहे, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे कन्सिडर करा. ह्या सगळ्या डेट्स ज्या आहेत ना ह्या 1800 अशा कन्सिडर करा खाली, ठीक आहे ना. 1890 सालीचं अधिवेशन जर पाहिलं तर ते कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं. फिरोज शाह मेहता त्याचे अध्यक्ष होते आणि यातली महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या कादंबरी गांगुली ज्या आहेत ह्या यांनी एक मोहीम केली होती. ह्या मोहिमेचे ते प्रथम भाषण करणाऱ्या व्यक्ती होत्या. राष्ट्रीय सभेमध्ये प्रथम भाषण करणाऱ्या त्या काय ठरल्या होत्या, व्यक्ती ठरल्या होत्या. पुढे जर पाहिलं तर 1896चं कलकत्ता येथील अधिवेशन रहिमतुल्ला सयानी हे त्याचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत गाण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, वंदे मातरम कुणी लिहिलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा तुम्हाला छोटासा प्रश्न, ठीक आहे. पुढे जर पाहिलं तर 1900 साला, तर इथून पुढे तुम्ही 1900 कन्सिडर करा. 1900 साली जर विचार केला तर लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं. अध्यक्ष होते नारायण चंदावरकर आणि हे पहिले मराठी अध्यक्ष होते. बघा मित्रांनो, हा प्रश्न मला वाटतं आजपर्यंत आयोगाने विचारलेला नसेल किंवा नाहीच. तुम्ही याला जर फोकस केला तर अशा प्रकारचा प्रश्न भविष्यामध्ये येऊ शकतो. असो, पुढे जर पाहिलं 1906चं अधिवेशन जे की खूप सर्वांना माहिती आहे, फेमस अधिवेशन आहे. यावेळी अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी आणि स्वराज्य या शब्दाचा पहिल्यांदाच इथे उल्लेख केला. 1906ला अजून एक महत्त्वाची घडामोड झाली होती, महत्त्वाची गोष्ट घडली होती, सगळ्यांना माहिती असेल, तीही मला कमेंटमध्ये कळवा. मुस्लिमांच्या बाबतीत ती गोष्ट काहीतरी घडलेली होती. असो, चला पुढे जर पाहिलं तर 1907 हेही अधिवेशन खूप गाजलेलं आणि महत्त्वाचं अधिवेशन ठरतं आणि मला वाटतं आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा विचार जर केला तर इथं कलाटणी देणारं वर्ष ठरलं. आणि यानंतर राष्ट्रीय सभेने बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मनासारख्या ज्या होत्या त्या बदलायला सुरुवात केली आणि वेगळे वळण लागले. आपण इतिहासामध्ये ते सर्व पाहणार आहोत, शिकतोही, बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. बघा, हे जे अधिवेशन आहे हे सुरत या ठिकाणी घडलं आणि याचे अध्यक्ष पाहिलं तर अध्यक्ष होते रास बिहारी घोष. आणि यावेळी काय झालं होतं,
तर मवाळ आणि जहाल अशी फूट पडली. मवाळ आणि जहाल फूट याबद्दल सांगायचं झालं तर राष्ट्रीय सभा ही खूप मवाळ होती. मवाळ मीन्स नेमस्त, म्हणजेच काय तर इंग्रज अधिकारी किंवा ब्रिटिश शासन जे बोलल जे सांगल त्याला फॉलो करायचं, हो हो म्हणायचं आणि त्यांच्याकडून आपली कामं करून घ्यायची. त्यांच्या विरोधी कुठलंही वक्तव्य बोलायचं नाही, त्यांच्या विरोधात वागायचं नाही, अशी विचारसरणी असणारे होते मवाळ. आणि जहाल म्हणजे तापट डोक्याचे, गरम रक्ताचे, म्हणजे तरुण वर्ग, जे काय करणार की इंग्रज म्हणला अबे तर ते म्हणायचं काबे. थोडक्यात सांगायचं झालं तर इंग्रजांना आरेतुरीची भाषा किंवा इंग्रजांना सडेतोड क्रांतीच्या माध्यमातून कसं जाता येईल अशा वृत्तीची लोक, ती म्हणजे कोणती, जहाल. जहाल आणि मवाळ यांचे एकमेकाशी विचार पटत नव्हते. आपण जर प्रमुखपणे पाहिलं तर मवाळ गटामध्ये वरिष्ठ लोक होती, म्हणजे वयाने अधिक असणारी लोक होती, आणि जहालमध्ये जर पाहिलं तर तरुण वर्ग होता. त्यामुळे यांचं एकमेकाशी कधी पटलं नाही, त्यामुळेच ही फूट पडली होती. असो, पुढे जर पाहिलं तर 1911चं कलकत्ता अधिवेशन याचे अध्यक्ष होते बिशन नारायण दत्त. आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच जन गण मन हे गीत गाण्यात आले. बघा, वंदे मातरम सांगितलं होतं, तसंच जन गण मन हेही गीत इथं गाण्यात आलं. अधिवेशन जर पाहिलं तर 1911चं, आणि अध्यक्ष जर पाहिले तर बिशन दत्त हे होते. मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की जन गण मन हे कोणी लिहिलं होतं. नक्की प्रश्न लक्षात आला असेल तर नक्की लक्षात घ्या. पहिला प्रश्न आहे वंदे मातरम कोणी लिहिलं होतं, आणि दुसरा प्रश्न आहे जन गण मन हे गीत कोणी लिहिलं होतं. कमेंटमध्ये उत्तर कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला पार्ट किंवा काही ॲडिशनल बाबी नक्कीच घेऊयात. परीक्षे दृष्टिकोनातून आपण नवनवीन व्हिडिओज टाकत आहोत, सर्वांनी फॉलो करा. आणि पहा, इथे काही जर तुम्हाला प्रिंटिंग मिस्टेक दिसत असतील, जसे की तुम्हाला हे सांगितलं, तर त्या नक्की दुरुस्त करून घ्या. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. आमचं हे छोटंसं कार्य बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचल अशी अपेक्षा मी तुमच्याकडूनच ठेवतो. आणि आम्ही हा जो उपक्रम राबवत आहोत, या उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचूच अशी इच्छा अपेक्षा बाळगतो. आणि एकत्रित जर तुम्ही विचार केला तर आपली अकॅडमी भोसरी या ठिकाणी वास्तव्याला आहे. भोसरी या ठिकाणी आळंदी रोडला आपली अकॅडमी आहे. या ठिकाणी आपण अशाच पद्धतीचे लेक्चर्स होतात, आणि या लेक्चरच्या माध्यमातून मुलांना आपण जवळजवळ मागच्या एका वर्षामध्ये 50+ इतके विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये पाठवलेले आहेत. जर काही कुणाला अडचण असेल, काही डाऊट्स असतील, जे काही बोलायचं असेल, तर हा माझा नंबर आहे अमोल ढोरे. माझा 8530891105 किंवा 9762601105 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अकॅडमीला भेट द्यायची असेल तर गुगलवरती लोकेशन अवेलेबल आहे. लोकराज्य अकॅडमी सर्च करा, तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. अकॅडमीला व्हिजिट करू शकता. सांगायचं झालं तर बघा, प्रमोशनचा विचार असा नाही आहे, परंतु अकॅडमीने एक नवीन पोलीस भरतीसाठी फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. ती बॅच येत्या 20 मेपासून सुरू होते. बॅचबद्दल जर तुम्ही स्वतः MPSC करत असाल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा. जर पालक असाल तर आपल्या मुलासाठी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. नवीन मुलं असाल तर नक्कीच तुमचं वेलकम आहे. येणाऱ्या पोलीस भरतीत तुम्हाला चांगला कंटेंट, चांगले शिक्षक आणि चांगलं मार्गदर्शन होईल. त्यासाठी आम्ही 2 दिवसाचा डेमोही ठेवलेला आहे. 2 दिवस डेमो करा, मग ठरवा ॲडमिशन करायचं की नाही. असो, भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद. जमलं.